बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे देशाला पंतप्रधान मोदींनी केलेल्या मोठ्या आवाहनाची। देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय। पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन त्यांनी केलंय। हैदराबादमधील एका जाहीर सभेमधून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल मत मांडलंय। आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय। त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि दरम्यान पंतप्रधान मोदींनी नेमकं काय आवाहन केलंय पाहूयात। यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। दरम्यान पंतप्रधानांचं आवाहन हा त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय। देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही, असंही राहुल गांधी म्हणालेत। तर पंतप्रधानांच्या आवाहनावरती राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलेला आहे। ते म्हणतात पंतप्रधान मोदींनी काल जनतेला काही आवाहन केलं। सोनं खरेदी करू नका, परदेशी जाऊ नका, इंधन कमी वापरा, मेट्रोनं प्रवास करा। हे उपदेश म्हणजे पंतप्रधानांची अपयशाचीच कबुली। काय खरेदी करा, काय नका, या पातळीवरती देश आणून ठेवला। जनतेच्या खांद्यावर टाकतात, स्वतः जबाबदारी टाळतात। देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही, अशी एक्सपोस्ट राहुल गांधींनी केली आहे। आणि राहुल गांधींच्या टीकेवरती केंद्रीय मंत्री गिरिराज सिंहांनी पलटवार केलेला आहे। 1962च्या युद्धावेळी तत्कालीन सरकारनं सोनं दान करण्याचं अपील केलेलं होतं, तेव्हा नेहरू अपयशी ठरले होते असं म्हणायचं का, असं गिरिराज सिंहांचं म्हणणं आहे। तर इंधन वाचवणं ही सध्याच्या सरकारची प्राथमिकता आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय। पंडित नेहरू फेल्योर प्रधानमंत्री थे। राहुल जी, आप बताएं, 62 के चाइना युद्ध के समय हमारे पास सोने की कमी थी और उन्होंने आह्वान किया था, देश से आह्वान किया गया था, मां बहनों ने, हमारी बेटियों ने, शादीशुदा बेटियों ने मंगलसूत्र तक दान दिया था। निवडणुका संपल्यावरती आता संकट आठवलं का, असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केलेला आहे। देशासमोर एकच संकट, त्या संकटाचं नाव भाजप, अशी टीकाही अखिलेश यादवांनी केली आहे।
एवढे निर्बंध लागू केले तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं काय, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर त्यांनी एक पोस्ट केलेली आहे. निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं. देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप. $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या जुमल्याचं काय? डॉलर गगनाला भिडलाय, रुपया पाताळात रुतलाय. सोनं खरेदी न करण्याचं आवाहन भाजपनं मित्रांना करावं. $1.5 लाख तोळा एवढं महाग सोनं जनता घेत नाही. काळं धन लपवण्यासाठी भाजपवालेच सोनं खरेदी करतात. अशा आवाहनामुळे व्यापार उदीम, बाजारात घबराट पसरते. तोडगा काढणं हे सरकारचं काम, घबराट पसरवणं हे नाही. सरकार चालवू शकत नसाल तर मान्य करा. भाजपवाले द्वेष पसरवून देशातला सौहार्द संपवत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात अनागोंदी पसरली आहे. जनतेच्या आक्रोशाचा सामना भाजपला करावा लागेल. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दागिने उद्योगामध्ये भूकंप आल्याचं पाहायला मिळतंय. लग्न सराईच्या काळातल्या आवाहनामुळे सोन्याची मागणी घटेल अशीही शक्यता वर्तवली जाते. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रुजेश गोयल यांच्याकडून ही चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. सराफा व्यापारी, कारागीर, कर्मचारी कपात करण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्याचबरोबर भारतातली सोन्याची विक्री 800 टनांवरून 500 टनांवरती येईल असं देखील गोयल यांनी म्हटलंय. आणि सोन्याचे आजचे दर $1,50,500 इतके आहे. सोन्याच्या दरामध्ये ₹300 घसरण झालेली आहे. चांदीचे दर हे जीएसटी शिवाय 2,60,000 इतका आहे. तर एखादी वस्तू वर्षभर खरेदी न करणं शक्य होणार नाही असं पुण्यातले सराफा व्यापारी विपुल अष्टेकर यांनी म्हटलंय. अचानक अशा प्रकारे आवाहन करणं ही आणीबाणी समजली जाते असं अष्टेकर यांनी म्हटलेलं आहे. बुलियन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना थांबवावं, पण छोटे खरेदीदार, गुंतवणूकदार यांना थांबवू नये असंही आवाहन त्यांनी केलंय. तर पुण्यातील व्यापारी विपुल अष्टेकर यांनी हे आवाहन केलेलं आहे की जे छोटे खरेदीदार आहेत त्याचबरोबर गुंतवणूकदार आहेत यांना थांबवू नये अशी मागणी, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हे आवाहन केल्यानंतर सगळ्याच स्तरामधून आता प्रतिक्रिया उमटतायत. एखादी वस्तू वर्षभर खरेदी करणं हे शक्य होणार नाही असं मत हे पुण्यातले सराफा व्यापारी विपुल अष्टेकर यांनी मांडलेलं आहे. तर अचानक अशा प्रकारे आवाहन करणं ही आणीबाणीची परिस्थिती समजली जाते असंही अष्टेकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बुलियन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना थांबवावं, पण छोटे खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना थांबवू नये असं आवाहन त्यांनी केलंय.